ती म्हणजे क्लिवेज. क्लिवेज होणं म्हणजे काय होणं? ब्रेक. तर हा जो झायगोट असतो, सिनगॅमी जेव्हा होतं, सिनगॅमीला आपण सिनगॅमी म्हणजे काय होतो? मेल अँड फिमेल गॅमेट जेव्हा एकत्र येतात त्याला आपण सिनगॅमी म्हणतो. म्हणजे हा मेल गॅमेट आहे, हा फिमेल गॅमेट आहे, एकत्र येणार, हे एन आणि एन हे 2n तयार होणार आणि याला आपण झायगोट म्हणणार. ठीक आहे. हा झायगोट तयार होण्याला आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये? सिनगॅमी म्हणतो. लक्षात ठेवायचं, सिनगॅमीवरती क्वेश्चन आलेला आहे की सिनगॅमी म्हणजे काय. तर झायगोट फॉर्म होणं याला काय म्हणतात? सिनगॅमी किंवा फर्टिलायझेशन होणं. तर क्लिवेज आपण काल मुद्दा बघत होतो की क्लिवेज काय असतं. तर क्लिवेज म्हणजे काय? ते एक प्रोसेस असते, त्याच्यामध्ये काय होतं की मायटोटिक डिव्हिजन होतं. मायटोसिस सांगितलं तुम्हाला. मायटोटिक हे वेगळं डिव्हिजन असतं. त्यामध्ये एका पॅरेंट सेलचे दोन सेल, डॉटर सेल तयार होतात आणि ते काय असतात? एक्झॅक्ट कॉपी असतात. ते काय असतात? एक्झॅक्ट कॉपी. समजतंय ना? मायटोसिस म्हणजे एक्झॅक्ट कॉपी होणं आणि मिओसिस काय असतं? हे 2n असतं. त्या 2n चे किती सेल तयार होतात? 4 सेल तयार होतात आणि ते हॅप्लॉइड असतात, एन असतात. त्याला काय म्हणतात? याला मिओसिस म्हणतात. तर मिओसिस मध्ये एका सेलचे 4 सेल आणि ते एन असतात आणि मायटोसिस मध्ये एका सेलचे 2 सेल ज्या की सेम असतात, 2n आणि 2n. करताय? काही डाऊट आहे कोणाला मायटोसिस मिओसिस मध्ये? डाऊट असेल तर आधीच क्लिअर करून घ्या. तर एकदा रिप्रोडक्शन झालं म्हणजे हा 2n सेल होती टेस्टिस मध्ये, तर टेस्टिस मधल्या 2n सेलचा हा स्पर्म झाला, त्याला एन म्हणू आपण. आणि तो एन काय असतो? हा मेल गॅमेट असतो आणि ह्या 2n चं एन होण्याला आपण मिओसिस म्हणतो. आणि हे मिओसिस झाल्यानंतर झायगोट तयार होताना पुन्हा तो 2n होतो, कारण फिमेल कडनं ओव्हूल त्याला एन अटॅच करतो. ही जी प्रोसेस असते एन एन एकत्र येण्याची, ज्याला सिनगॅमी म्हणतो आपण, हे सिनगॅमीची प्रोसेस आहे. आणि सिनगॅमी नंतर हा जो 2n झाला, तर हा 2n आता झायगोट आहे आणि हा ह्युमनची सेल आहे एक, म्हणजे एक माणूस आहे तो आणि ह्युमनची स्पेसिस आहे आणि तो आता पुढे त्याला रिप्रोडक्शन करायचं नाहीये. त्याला रिप्रोडक्शन कधी करणार? हा ऍट द एज ऑफ 13 ला, तर तो प्युबर्टीला येणार तेव्हा तो रिप्रोडक्शन करणार. मग तिथपर्यंत त्याला काय करायचंय? स्वतःची डेव्हलपमेंट करायची. ही एक सेल आहे, तर एक सेलचे त्याला आधी टिश्यू बनवायचे, टिश्यूचे ऑर्गन बनवायचे आहे. मग त्याच्याकडे ऑर्गन आल्यावरती ऑर्गन सिस्टीम तयार होणार, मग बॉडी तयार होणार. तर त्याला वेगवेगळ्या सिस्टीम्स बॉडीमध्ये डेव्हलप करायचे. तर पहिली प्रोसेस तो करायला लागतो झायगोट, ती म्हणजे की क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय? तर एक मायटोसिस होतं. ह्या झायगोटच्या सेलच्या काय होतात? 2n कॉपी व्हायला लागतात. तर तो कॉपी करण्याची प्रोसेस सुरू करतो. म्हणजे क्लिवेज म्हणजे एका सेलच्या 2 सेल करण्याची प्रोसेस सुरू करतो, त्याला म्हणायचं क्लिवेज. तर क्लिवेज मध्ये मायटोसिस होतं आणि त्याच्यामध्ये नंतर काय होतं? तिथे ब्लास्टुला तयार होतो. तर ब्लास्टुला वगैरे आपण कन्सेप्ट बघू कशा प्रकारे तयार होतं. तर मल्टीसेल्युलर ब्लास्टुला होणं कशापासून? एक सिंगल सेल झायगोट पासून. तर ह्या प्रोसेसला म्हणतात क्लिवेज. पुन्हा सांगतो, हे सिंगल सेल आहे, यापासून एक मल्टी सेलचं असं स्ट्रक्चर तयार होतं आणि याला ब्लास्ट मायटोसिस होऊन म्हणजे क्लिवेज. तर त्या छोट्या छोट्या 2 सेल होतात. जशा मोठमोठ्या 2 सेल्स किंवा सेम साईजच्या सेल्स होत नाहीत. तर इथे ग्रोथ होत नाही. फक्त काय होतं? क्लिवेज होतं, म्हणजे तुकडे केले जातात. तर जे 2 तुकडे होतात एका मोठ्या ह्या झायगोटचे, छोट्या साईजचे, त्याला म्हणायचं ब्लास्टोमियर. तर पहिले जे झायगोटचं स्ट्रक्चर तयार होतं 2 सेलचं, ते असतात ब्लास्टोमियर. तुम्हाला इथे दिसतंय. दिसतंय इथे? तिथे फास्ट लिव्हेज होतं, कारण माहिती आपल्याला झायगोटला स्वतःला काय करायचं असतं? डेव्हलप करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, त्याला डीएनए ला कॉपी करावं लागतं. कॉपी म्हणजे काय? आता ह्या 2 सेल्स आहेत, ह्या एक, याला ब्लास्टोमियर म्हणतात एका सेलला. आता या 2च्या 4 बनवायचे आहेत, बरोबर? ह्या 2च्या 2 बनवायचे. तो कसं बनवणार? तर त्यातले आधी हे डीएनए जे आहेत, हे डीएनए आहेत, तो काय करणार? आधी कॉपी करणार, 2 डीएनए करणार आणि मग बसून ब्रेक होऊन जाणार. अशा प्रकारे ह्या 2 सेल तयार होणार. तर क्लिवेज मध्ये महत्वाची प्रोसेस असते डीएनए ला कॉपी करणं आणि चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन सप्लाय ती लागत असतो, कारण प्रोसेस फास्ट होत असते. ठीक आहे. तर क्लिवेज मध्ये महत्वाची गोष्ट घेऊन, आणि ऑक्सिजन त्याला कुठून भेटत असतो? सिंपल आहे. नेक्स्ट, प्रोसेस ऑफ क्लिवेज. त्या क्लिवेज मध्ये काय काय होतं ऐकू येत आहे ना रे झांबरे? हॅलो. हो सर सर. तुमचा आवाज कट होतोय थोडा थोडा. आवाज कट होतो सर. आवाज कट होतोय का? आता बघा बरं.
हे बघा सोमवारपासून आता येतोय. तुम्हाला आवाज clear येईल, कारण आपण नेटवर्क चेंज करतोय त्याच्यामुळे इश्यू येणार नाही. तर रविवारपर्यंत तुम्हाला रविवार नाही, अजून 2-3 दिवस होत तर काय बोलतोय ते नाही समजतंय ना, बोलतोय ते पुढे जाऊ मग. चला बघा, आपल्याला प्रोसेस ऑफ क्लिवेज शिकायची आहे. तर क्लिवेज होणं म्हणजे काय, तर तुकडे होणं. तर जो ह्युमन असतो त्याच्यामध्ये जे क्लिवेज होतं त्याच्यामध्ये इथं होलोब्लास्टिक म्हणजे काय, तर होल झायगोट इज गेट डिवायडेड, म्हणजे पूर्ण जो झायगोट असतो तो त्याचे तुकडे होऊन जातात. समजलं? म्हणजे हा जो झायगोट आहे त्याचे दोन काय होतात, तुकडे होतात, त्याला होलोब्लास्टिक म्हणतात. लक्षात ठेवायचं, क्लिवेज हे होलोब्लास्टिक प्रकारचं होतं, म्हणजे त्यातनं काहीही रिमेनिंग राहत नाही, टोटल त्याचे काय होतात, तुकडे होतात. तर होलोब्लास्टिक वर्ड लक्षात ठेवा नीटवाल्यांनी. टोटल झायगोटचे काय होतात, तुकडे होतात. द क्लिवेज प्लेन मे बी लॉन्जिट्युडनल, मेरिडियनल और इक्विलॅटरल और हॉरिझॉन्टल. त्याचे कोणतेही प्लेन असतात, म्हणजे कशा प्रकारे असा लॉन्जिट्युडनल, हॉरिझॉन्टल, रेडियल कशा प्रकारे तो काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे असं असेल तर तो असा डिवाइड करणार, कधी कधी असा करणार. तो कशाही प्रकारे काय करतो, डिवाइड करतो आणि तयार करतो, सेल्स तयार करतो. हे रॅडियल आहे, हे हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे. समजतंय ना? इक्वेटोरल म्हणजे हे प्लेन तो कुठूनही डिवाइड होतो, हा इक्वेटोरल प्लेन असतं. हे हॉरिझॉन्टल प्लेन असतं, ठीक आहे. हे इन्क्लाइन प्लेन असतं, याला मधल्याला रॅडियल प्लेन म्हणतात. तर तो कुठूनही डिवाइड होतो. तर प्लेन्स बद्दल असं काही मोठं इश्यू नाहीये, तुम्ही कोणतेही प्लेन घेऊ शकता. द फेथ ऑफ इच ब्लास्टोमेअर इज नॉट प्रीडेटर्मिनेट. तर ब्लास्टोमियरचं फेथ म्हणजे काय, तर ब्लास्टोमियर हा कशाही प्रकारे तयार होतो. समजलं? तर लक्षात ठेवायचं की तो डिव्हिजनचा असा प्रॉपर ऍक्सिस वगैरे नसतो, तो कुठूनही काय करत असतो, डिवाइड करत असतो. तर इथे फक्त एक वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की होलोब्लास्टिक हा कन्सेप्ट टोटल झायगोट स्वतःला काय करतो, कन्व्हर्ट करतो पुढच्या प्रोसेसमध्ये. आणि त्याचे प्लेन्स असतात ते इक्वेटरल, हॉरिझॉन्टल वगैरे किंवा मेरिडियनल असतात. ठीक आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे कसे प्रकारे, किंवा रॅडियल अँड इंडिटरमिनेट म्हणजे कसे, ते कुठूनही ते अशा प्रकारचे प्लेन असू शकतात. प्लेन समजताय ना? या सेलला तुकडे होण्यासाठी असा एक पाथ आहे, असा तुकडा होऊ शकतो, किंवा तो असा होऊ शकतो, किंवा तो असा होऊ शकतो. तर तो कसाही तुकडा होऊ शकतो, त्यात मला इम्पॉर्टंट एवढं वाटत नाही. नेक्स्ट. तर पहिली प्रोसेस आहे, फर्स्ट जे क्लिवेज होणार, म्हणजे पहिली प्रोसेस होणार, तर ते कोणामध्ये होणार, फर्स्ट क्लिवेज ऑफ झायगोट इज मेरिडोनाल अँड इट ऑकर अबाउट फर्टिलायझेशन. आता पहिली जी क्लिवेज आहे ते मेरिडोनाल असतं, आणि ते किती हवर नंतर असतं, 30 हवर नंतर असतं. 30 हवर म्हणजे काय, जेव्हा स्पर्म आणि ओव्हल अटॅच करणार त्याच्या 30 हवर नंतर लगेच काय होतं, त्याचे पहिले जे दोन तुकडे होतात, इट डिवाइड लॉन्जिट्युडनल समजतं, इंटू टू ब्लास्टोमियर्स. लॉन्जिट्युडनल समजतं. लॉन्जिट्युडनल काय असतं, दाखवतो. हे बघा, लॉन्जिट्युडनल दिसतंय का तुम्हाला, डायग्राम मध्ये बघा. ही डायग्राम बघा, तुम्हाला लॉन्जिट्युडनल आणि याच्यातला डिफरन्स कळून जाईल. लॉन्जिट्युडनल ही diagram, कधी तुम्ही फिजिक्स चांगला शिकला असाल तर लॉन्जिट्युडनल म्हणजे अशा डिरेक्शनला लॉन्जिट्युडनल म्हणतात. हे बघा इथे. आणि ट्रान्सफर म्हणजे कसं, असं खाली वरती होत असेल त्याला ट्रान्सफर म्हणतात. कळतंय काय म्हणतोय, कळतंय का? हो सर. सेक्शन बसत असेल तर तो लॉन्जिट्युडनल सेक्शन असतो. आणि जर असं खाली वरती होत असेल तर त्याला ट्रान्सफर सेक्शन म्हणतात, टीएस म्हणतात. या डिरेक्शनने असं जर तुटला तर तो लॉन्जिट्युडनल डिरेक्शन कट होतो, असं व्हर्टिकल कटला तर त्याला आपण ट्रान्सफर पोझिशन म्हणतो. कळालं असेल वाटतं मला तुम्हाला. ठीक आहे, कळतंय? डाऊट आहे कोणाला नाही सर. याच्यामध्ये?
डायग्राम दाखवतो तुम्हाला चांगल्या प्रकारे की कशा प्रकारे ह्युमनसाठी ते कशा प्रकारे होतं. तर मला वाटतं ही डायग्राम ओके. बघा तो तुम्हाला दिसतंय क्लिव्हेज ऑफ सिम्पेटा सी ककुंबर. ओके, ककुंबर आहे तो आपल्या ह्युमन्स मध्ये. हे बघा पहिला जो पॉइंट आहे होलिओब्लास्टिक दिसतोय का तुम्हाला? अरे हे बघा होलिओब्लास्टिक कन्सेप्ट दिसतोय का वरती बघा टॉपला बघा. होलिओब्लास्टिक मध्ये काय होतंय बघा, हा जो टोटल पोर्शन आहे त्याचे 2 तुकडे होते. दिसतंय का तुम्हाला? हॅलो हो. हॅलो हे बघा होलिओब्लास्टिक मध्ये काय होतं की त्याचे काय होतात डायरेक्टली प्रॉपरली 2 तुकडे होतात, त्याला होलिओब्लास्टिक म्हणतात. आणि हा जो दुसरा पोर्शन आहे तो काय असतात मेसोथिलियल असतात, त्याच्यामध्ये बघा त्याचे टोटली कम्प्लीट तुकडे होत नाहीत. बघा याच्यामध्ये तुम्ही नीट बघितलं असेल हे डायग्राम बघा, तुम्हाला क्लिअर होईल. हा वरचा होलिओब्लास्टिक क्लिव्हेज आहे. मला वाटतं डायग्रामने चांगला समजू शकतो तुम्हाला. हा होलिओब्लास्टिक आहे बघा, त्याचे प्रॉपर 2 तुकडे झालेत. आणि हा मेरिओब्लास्टिक आहे बघा, त्याचे प्रॉपर 2 तुकडे झालेत का? नाही, त्याच्या काही पोर्शनचे तुकडे होतात बघा. तर याला मेरिओब्लास्टिक म्हणतात आणि होलिओब्लास्टिक. तर आपला जो झायगोट आहे ह्युमनचा तो अशा प्रकारे टोटल ज्या सेलचे 2 तुकडे करतो आणि तुकडे करत करत जातो, तर याला होलिओब्लास्टिक म्हणतात. तर ह्युमनचा झायगोट हा होलिओब्लास्टिक मुळे काय होतो क्लिव्हेज स्टार्ट करतो, तो मेरिओब्लास्टिक नसतो. कळालं पहिला पॉईंट होलिओब्लास्टिक काय असतं? कळालं का? हॅलो हो सर. हा. आणि ह्या डायग्राम मध्येच बघा तुम्हाला सांगितलं मी की त्याचं जे डिव्हिजन होतं ते कसं होतं लॉन्जिट्युडनल होतं. तर आता हा आपला ह्युमनचा कन्सिडर करा झायगोट आहे. ही कोणती डिरेक्शन आहे? लॉन्जिट्युडनल. सांगितलं ना तुम्हाला दिस इज. हे बघा एक मिनिट, डायरेक्शन तिथे याचे पण इथे दाखवता नाही ना तुम्हाला. तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून ह्युमन डायग्राम आहे का बघू. थोडं शोधायला वेळ लागतो जरा. होलिओब्लास्टिक क्लिव्हेज मध्ये आलो. हे बघा डायग्राम दिसतंय का? हॅलो हो सर दिसते. हो हे बघा हो दिसतंय. आता डायग्राम मध्ये बघा मी तुम्हाला 2 वर्ड सांगितले होते की इक्वेशनल इक्विरोटेशनल डिव्हिजन, बरोबर, हे मेरी डायगोनल क्लिव्हेज. तर आपला जो झायगोट असतो तो मेरी डायगोनल क्लिव्हेज करतो. म्हणजे बघा तो अशा प्रकारे काय करतो, हे जे 2 सेल्स बघा ह्या 2 सेल तयार झाल्यात तर त्याच्यामध्ये इथे 2 सेल तयार करतो. फोकस करा तर डायग्राम वरती. या झायगोटने 2 सेल तयार केल्यात. या 2 सेल मध्ये पुन्हा तो काय करतो एक डायगोनल तयार करतो आणि ही एक सेल आणि ही एक सेल अशा प्रकारचे सेल करतो. मी याचे तसंच करतो, ही एक सेल आणि ही एक सेल अशा प्रकारचा हा काय करतो झायगोट क्लिव्हेज करत असतो आपला. त्याला मेरिडायनल क्लिव्हेज म्हणतात. तर हा आपला झायगोट काय करतो अशा प्रकारचे काय करतो असे शेजारी शेजारी इथे 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 अशा सेल्स काय करतो जमा करतो. लक्षात ठेवायचं मेरिडायनल क्लिव्हेज आपला काय करतो चांगल्या प्रकारे आपला झायगोट करत असतो. आणि इक्वेटोरियल जर म्हटलं तर इक्वेटोरियलला काय होतं की हा असा क्लिव्हेज नाही, तो काय करतो इथून आडवा असा हॉरिझॉन्टल करतो, म्हणजे वरती एक आणि खाली एक. क्लिअर होत आहे? समजतंय का? हे बघा हो सर. तुम्हाला जेव्हा मेरी डायगोनल म्हटलं जाईल तर आता ही एक सेल आहे, याचं मेरी डायगोनल झालं म्हणजे हा अशा प्रकारे 2 तुकडे होणार. त्याच्यामध्ये अजून मेरी डायगोनल म्हटलं तर असे 2 तुकडे होणार, इथे एक सेल इथे एक सेल. तर समजतंय ना, इथे सेल आहे इथे सेल आहे, तिचे असे तुकडे होणं म्हणजे मेरी डायगोनल होणार. तर ते आणि जर तुम्हाला इक्विटोरियल म्हटलं तर हे 2 सेल आहेत, तर याच्या इथून सेल इथे एक वरती सेल तयार होते आणि इथे एक खाली होते, हे 1 आणि 2. याचं इक्वेटोरियल म्हटलं तर 1 आणि 2. आणि याचं जर मेरिडायनल म्हटलं तर कसं, हा 1 आणि हा 2, हा 1 आणि हा 2. समजतंय? हा मेरिडायनल आणि हा खालचा इक्विटोरियल. अशा प्रकारे हे जेव्हा वर्ड युज केले जातील मेरिडायनल म्हणजे कसा आणि इक्विटोरियल म्हणजे कसा, तर हे 2 वर्ड साठी तुम्हाला डायग्राम दाखवली. होलिओब्लास्टिक दाखवली तुम्हाला की हा जो आपला झाय आहे हा टोटली काय करतो काही पोर्शन सोडत नाही, डायरेक्ट 2 तुकडे करतो. अशा प्रकारे डायरेक्ट 2 तुकडे.
आणि मेरिओब्लास्टिक कसा असतो, तर तो एक पार्ट असतो, त्यातला काही पोर्शन डिव्हिजन करतो आणि काही पोर्शन युज केला जात नाही. मला वाटतं क्लिअर झालं असेल तुम्हाला काय फरक असतो दोघांमध्ये तर. ठीक आहे, क्लिअर झाला डिफरन्स? हो. मला आन्सर पाहिजे, येस और नो. हॅलो, आन्सर पाहिजे मला, येस और नो. कळालं का होलिओब्लास्टिक काय असतं, हो सर इक्वेटोरियल काय कळालं. असतं? हा ठीक आहे. चला, कारण ते हे बघा, हे तुम्हाला जोपर्यंत डायग्राम कळत नाही तोपर्यंत नुसतं थेरी मग बायोलॉजी मग हार्ड वाटायला लागतं. प्रत्येक गोष्ट कळायची तर ते सोपं आहे. चला, फर्टिलायझेशन झालं आपलं. हा, तर मी म्हटलं होतं की जोड हा मेरिओडायनल क्लिवेज करतो. म्हणजे आता तुम्हाला समजलं पाहिजे मेरिओडायनल म्हणजे कसं, हे जे सेल्स आहेत याच्या इथून असं प्रकार तो काय करतो, झायगोट क्लिअर करतो आणि तो 30 हवर्स मध्ये करतो. आता होलिओब्लास्टिक म्हणजे टोटल करतो आणि अशा प्रकारे तो क्लिवेज करत जातो. तर लक्षात ठेवायचं मेरिओडायनलचा अर्थ काय असतो. आणि आफ्टर किती फर्टिलायझेशन 30 हवर, म्हणजे 30 हवरच्या नंतर, म्हणजे इथे स्पर्म आणि ओव्हूल जेव्हा एकत्र आले त्याच्या 30 हवर नंतर तो त्याचं काय करतो, क्लिवेज सुरू करतो, फर्स्ट क्लिवेज म्हणजे फर्स्ट तुकडा तो करतो. नंतर आहे इट डिव्हाइड लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लास्टोमियर्स. आणि हा काय करतो, 2 ब्लास्टिओमर्स तुम्हाला इथे तयार होतात, त्या दिसल्या होत्या. या अशा प्रकारे सायकल आहे, ते दिसते तुम्हाला. ते 2 ब्लास्टिओमर तुम्हाला तिथे दिसतात. आता तिथे काय, हे बघा, आता हे ब्लास्टिओमर सेल्स तिथे तयार होतात 15 ते हवर्स मध्ये. ते आपण हवर्स वगैरे नंतर डिस्कस करू. आता पहिला जो पार्शन झालेला आपला काय आहे, पहिला पोर्शन तो ब्लास्टिओमर तयार झालाय. वन स्लाइटली लॉंगर दॅन अदर. तर सिम्पली गोष्ट असते, त्याच्यामध्ये थोडंसं काय असतो, डिफरन्स असतो, एवढा काही महत्वाचा नाही. एक स्लाइटली लॉंगर असते दुसऱ्यापेक्षा, पण आपण त्यांना सेमच म्हणतो. सेकंड क्लिवेज जे होतं ते लॉन्जिट्युडनल होतं, बट ऍट राईट अँगल टू द फर्स्ट वन अँड ऑकर ऍट 30 हवर ऑफ द फर्स्ट क्लिवेज. पुन्हा 30 हवर नंतर दुसरं क्लिवेज होतं. पुन्हा हे बघा, हे क्लिवेज एवढे म्हणजे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची फक्त की हे नाव काय तयार होतं. हवर्स वगैरे तुम्हाला असे जास्त काही विचारले जात नाही. तर इथला पहिला पॉईंट होता की फर्स्ट क्लिवेज किती घंट्यानंतर होतं, ठीक आहे, एवढी गरज नाही. काय तयार होतं ते महत्वाचं आहे, ब्लास्टोमिया. नंतर सेकंड क्लिवेज होतं. सेकंड क्लिवेजही काय कसं होतं, 30 हवर नंतर होतं. आणि त्याच्यानंतर मग थर्ड क्लिवेज होतं, ते हॉरिझॉन्टल होतं. ठीक आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे आपण त्याला अशा प्रकारे म्हणतो आणि लॉन्जिट्युडनल आपण अशा प्रकारे करतो. ठीक आहे, तर हॉरिझॉन्टल क्लिवेज होतं. आफ्टर थर्ड क्लिवेज द एम्ब्रियो सेल इज 8 सेल. सिंपल गोष्ट आहे. तिसरं क्लिवेजला ते स्ट्रक्चर होणार आहे का, बघा इथे. पहिलं क्लिवेज झालं, पहिल्या क्लिवेज हा झायगोट होता, त्याचे पहिले तुकडे झाले तर ते ब्लास्टोमेर तयार झाला. त्याचे 2चे सेकंड क्लिवेज होणार तेव्हा किती होणार, 2चे 4च होणार ना. 4चे तिसऱ्याला 8च सेल असणार आहेत. काही डाऊट आहे कोणाला? तो काय होतो, पुश होत जातो टुवर्ड्स युटेरस. आता लक्षात ठेवा, हा जो पुश होतोय युटेरस कडे, कोण होतोय तो, झायगोट. हे बघा, हे स्ट्रक्चर आधी इमॅजिन करा की हा झायगोट कुठे असतो, हा अँपुलामध्ये असतो. इथे स्पर्म आलेला असतो आणि हा इथे तुमचा युटेरस असतो आणि हा तुमचा हा ओव्हरी असतो. ओव्हरीतून हा ओव्हल इथे येतो, इथे स्पर्म अटॅच होतो आणि इथून काय व्हायला लागून जातं, डिव्हिजन सुरू व्हायला लागून जातं. आणि हे सेल डिव्हिजन होता होता तो पुढे सरकत असतो आणि तो कुठे चाललेला असतो, या युटेरसच्या वॉलकडे. समजतंय ना काय म्हणतोय. फर्टिलायझेशन अँपुलामध्ये झालं, तिथून त्याचं 30 घंट्यानंतर काय होतं, त्याचं ब्रेकडाऊन, त्याचं ऍक्च्युली डिव्हिजन सुरू होऊन जातं. फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज. आणि तो पुढे पुढे सरकत जाऊन कुठे जातो, इथे जातो युटेरस मध्ये. तर तो युटेरस कडे काय होत असतो, पुश होत असतो. तर हेच म्हटलं आपण की तो युटेरस कडे काय चाललाय, तर पुश होतोय, तो युटेरस मध्ये पोहोचलेला नाहीये. बाय फोर्थ, ऍट द एंड ऑफ फोर्थ डे आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियो इज 16 to 32 सेल्स. म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं आहे आता आणि 4 दिवस उलटून गेलेले आहेत आणि तो जो सेल्स होता तो किती सेल्सचा झालेला आहे आता, 16 to 32 सेल्स त्याचे तुकडे झालेले आहेत. आणि एक्सटर्नली लुकिंग लाईक मलबेरी. मलबेरी माहिती तुम्हाला, मलबेरीचं प्लांट असतं, ते फ्रूट असतं, तर त्या मलबेरीच्या फ्रूट सारखा असतो. दिस स्टेज इज कॉल्ड मोरुला. तर मोरुला एक स्टेज असते, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की मोरुला हा किती सेलचा असतो. लक्षात ठेवायचं, 16 to 30 सेल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ मोरुला. म्हणजे असे स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये 16 टू काय असतात, 32 सेल्स असतात. अशा प्रकारे त्याला मोरुला म्हणायचं. आणि तो किती दिवसानंतर असतो, फर्टिलायझेशनच्या 4 दिवसानंतर. पुन्हा काय होतं, मोरुला शोज 2 टाइप्स. तर मोरुला शोज सेल्स ऑफ 2 टाइप्स, स्मॉलर
and clear cells toward the outer side and inner cell mass of the larger cell. तर मोरुलाचं स्ट्रक्चर आपल्याकडे दोन सेल्स मध्ये आपण डिवाइड करतो, एक तर आउटर साइडच्या आणि इनर साइडच्या. तर आपण आधी मोरुला बघू, नंतर तुम्हाला समजेल. ब्लास्टोसाइट्स, ओके, टर्बोब्लास्ट. बघा मोरुला दिसतोय का तुम्हाला इथे? हा मोरुला आहे. तर मोरुलामध्ये आपण दोन प्रकारच्या सेल, इनर सेल ऑफ मास करतो. हे बघा इनर सेलचं मास आहे आणि बाहेरचं सेलचं मास आहे. बघा या बाहेरच्या सेल्स आहेत. या इनर सेल मास आहे आणि ह्या बाहेरच्या सेलच्या मास आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर तयार होतं, त्याला ब्लास्टोसाइट्स म्हणतात आपण. ते पुढे आपण जसं जसं आपण थिअरी कंटिन्यू करू तुम्हाला ते क्लिअर होईल. तर पुढे बघू. Till in the formation of morula, the zona pellucida is retained around the embryo and thus there is no change in overall size from the zygote to morula. The morula reaches the isthmus and gains entry into the uterus by the end of 4 days. हे बघा महत्वाचा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा, नीटवाल्यांचा फोकस करा की मोरुला जो होतो, फॉर्मेशन ऑफ मोरुला होतं तर ते कुठपर्यंत होतं? झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा म्हणजे हा जो आपला लेयर असतो, कोणता लेअर असतो? पुन्हा हा आपला हा ओव्हम आहे, त्याच्या बाहेरचा लेअर व्हॅन्टिलाइन मेम्ब्रेन आहे, याच्या बाहेर झोना पेलुसिडा आणि कोरोना रेडिटा. तर हे तुम्हाला बाहेरचे जे लेअर दिसतात हे ग्रीन, हे थोडंसं ब्लॅक ब्लॅक कलर, तर याला आपण झोना लेअर कन्सिडर करू. त्या झोना लेअर मध्येच काय होत असतं? ह्या 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 म्हणजे मोरुला तयार होतो की तो एक त्या तेवढ्या झोनाच्या लेअर मध्येच तयार झालेला असतो. म्हणजे तिथे सेल्सचा काउंट वाढलेला असतो परंतु त्यांची ग्रोथ झालेली नसते. कळतंय काय म्हणतोय? कळतंय का? हो सर. हे बघा मला हे सांगायचं आहे की ही साईज वाढली का मला सांगा, पण तो सेल वाढल्यात. याचा अर्थ हाच झाला की सेल्स वाढतायत पण त्यांची ग्रोथ नाही होत आहे, तो त्याच साईज मध्ये आहे. तर मोरुला आणि झायगोट याच्या साईज मध्ये असा काही मोठा डिफरन्स नसतो. फक्त मोरुला मध्ये काय असतात 62 काय असतात 32 असतात आणि झायगोट हे सिंगल सेल असते पण ती साईज सेमच असते असं मला म्हणायचंय. तर त्याच्यानंतर काय होतं की मोरुला रिचेस द इस्टिमस. आता मोरुला इस्टिमस पर्यंत येतो. इस्टिमस म्हणजे तुम्हाला फॅलोपियन ट्यूब समजली पाहिजे. हा आपला युटेरस आहे, हा वजायनाचा पोर्शन आहे. आता इथून जे ट्यूब निघते हा इस्टिमस असतो, जिथे की काय होतो फॅलोपियन ट्यूब काय करतो, कनेक्ट करतो युटेरसला. हा मधला अँपुला आहे आणि हे फिम्ब्रिया आहे. ठीक आहे. आणि हे काय आहे? ओव्हरी आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. तर जे ओव्हरी जवळच्या फॅलोपियन ट्यूबला आपण इन्फंडिब्युलम म्हणतो, याला अँपुला म्हणतो आणि याला इस्टिमस म्हणतो. इस्टिमस म्हणजे जिथे ते ट्यूब आहे ते युटेरसला कनेक्ट करते. तर मोरुला कुठपर्यंत येतो? मग या युटेरसच्या वॉल पर्यंत येऊन पोहोचतो, म्हणजे त्या एंट्री पर्यंत. अँड गेन एंट्री इंटू युटेरस. आणि युटेरस मध्ये काय करतो? एंटर करतो. हा युटेरस आहे, हा इथून इस्टिमस आहे, इथून पुश होतो मोरुला आलाय. मोरुला मध्ये किती सेल्स आहेत? 16 to 32 सेल्स आहेत. तर तो इथे ह्या युटेरस मध्ये एंट्री आता करणार आहे. हे डाऊट आहे? किती दिवस झालेले आहेत? 4 दिवस झालेले आहेत आणि मोरुला युटेरस पर्यंत आलेला आहे. कळतंय काही? हॅलो. हो सर. हो सर. मोरुलामध्ये दोन प्रकारच्या, मोरुलामध्ये आपण दोन प्रकारच्या सेल बघतो, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. एक आउटर सेल्स असतात आणि एक इनर सेल्स असतात. ठीक आहे. आउटर आणि इनर सेल हे मोरुलामध्ये ऑलरेडी डिफरन्शिएशन झालेलं असतं. 4थ्या दिवसानंतर तो कुठे आलेला आहे? आपण गर्भाशय त्याला म्हणतो, तिथपर्यंत आलेला आहे. आता पुढचं प्रोसेस आहे ब्लास्टुलेशन. मग इथपर्यंत काय झालं पुन्हा बघू आपण. तर पहिली प्रोसेस होती की क्लिवेज मध्ये बघितलं आपण की क्लिवेज मध्ये मायटोसिस होणार, एका सेलच्या काय होणार 2 सेल, अशा प्रकारचं गोष्ट होत जाणार आणि पुढे ब्लास्टुला तयार होणार. म्हणजे झायगोट पासून ब्लास्टुला तयार होण्याच्या प्रोसेसला क्लिवेज म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जे पहिलं जे क्लिवेज फॉर्म होणार आहे त्याला ब्लास्ट्युमर म्हणायचं. त्या ब्लास्ट्युमर नंतर काय होतं? पुढे सेल होत जातात, नंतर मोरुला तयार होतो आणि ब्लास्टोला तयार होतो. अशा प्रकारची प्रोसेस. तर ह्युमन्स मध्ये लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे की होलोब्लास्टिक्स असतात, सांगितलं. आणि त्याच्यानंतर ब्लास्टोमी तयार होतो पहिल्या स्लिवेजला. हे मधलं काही लिहिण्याची एवढी गरज नाही. त्यानंतर प्रश्न विचारलाय नीटने की मोरुला म्हणजे काय, तर 16 to 32 स्ट्रक्चरचा जो सेलचा जो मास तयार होतो त्याला मोरुला म्हणतात. झायगोट आणि त्याची साईज सेम असते आणि तो 4थ्या दिवशी कुठे होतो? युटेरस पर्यंत एंटर करतो. एवढं तुम्हाला आलं पाहिजे. पुढं ब्लास्टुलेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस.
आता ब्लास्टुलेशन एक प्रोसेस आहे, हाही प्रश्न आलेला आहे की ब्लास्टुलेशन म्हणजे काय. एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये होलो आणि मल्टीसेल्युलर ब्लास्टोसाइट तयार होते. द एम्ब्रियो ब्लास्टोसाइट दॅट एंटर द युटेरस रिमेनिंग फ्लोटिंग इन युटेराइन आवाज द एंड ऑफ अटकतोय सर. 4th डे. आवाज अटकतोय का? ठीक हो सर. आहे. ते थोडंसं फास्टही बोलतोय, जरा मी फास्ट होऊन गेलो होतो. पुन्हा बघा, तुम्हाला विचारलं होतं की ब्लास्टुलेशन काय असतं. तर प्रोसेस ब्लास्टुलेशन बघू. ब्लास्टुलेशन म्हणजे एक प्रोसेस आहे ज्यामध्ये एक हॉलो म्हणजे समजतं ना, गॅप, असं एक मल्टीसेल्युलर एक ब्लास्टोसिस्ट तयार होते. आणि ब्लास्टोसिस्ट काय करते, युटेरस मध्ये एंटर करते, म्हणजे मोरुला पासून हे तयार होते आणि ते 2 ते 4 दिवस तिथे फ्लोट करते युटेरस मध्ये. आणि 7वा दिवस तिथे आलेला असतो फर्टिलायझेशन नंतरचा. आणि द आउटर लेअर जे असतात त्याचे, ठीक आहे, आउटर लेअर सीन इन द मोरुला नाऊ फॉर्म द लेअर ऑफ ट्रोपोब्लास्ट. आणि त्याच्या बाहेरचा लेअर होतो तो ट्रोपोब्लास्ट मध्ये कन्वर्ट होतो. डायग्राम मध्ये बघू. हे बघा, आता मोरुला तिथे एंटर केला होता. आता मोरुला मध्ये काय होते, ब्लास्टोलेशनची प्रोसेस होते. म्हणजे काय होते की हा जो सेल आहे अशा प्रकारचे मध्ये हॉलो एक कॅव्हिटी मेंटेन करतो, दिसतंय तुम्हाला हॉलो कॅव्हिटी. आणि जो बाहेर एक लेअर तयार होतो त्याला ट्रोपोब्लास्ट म्हणतात. हे बघा, अशा प्रकारचं स्ट्रक्चर होतं हे मोरुला. त्या मोरुला मध्ये होतं ब्लास्टुलेशन. काय होतं, ब्लास्टुलेशन म्हणजेच काय, मध्ये कॅव्हिटी तयार होते. ही कॅव्हिटी आहे, त्याला ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी म्हणतात. मध्ये इनर सेल तयार होतात एका साईडला, आणि बाहेर काय होतं, एक लेअर तयार होतं, त्याला ट्रोपोब्लास्ट म्हणतात. समजलं. आणि हे केव्हा तयार होतं, तर मोरुला जेव्हा युटेरस मध्ये एंटर करतो. ठीक आहे. आता मोरुला युटेरस मध्ये हा बोला. जे इनर मास आहे त्या मोरुलापासून तयार होतं मोरुलातल्या का? सेल स्वतःला अरेंज करून हे तयार करतात, त्यालाच आपण ब्लास्टुलेशन म्हणतो. हॅलो. हो सर, समजलं. हे बघा, हे जे स्ट्रक्चर आहे मोरुलाच्या पुढची स्टेज आहे. मोरुला ह्या सेल्स काही स्वतःला अरेंज करतात आउटरला, काही सेल्स इनरला अरेंज करतात आणि मध्ये गॅप सोडतात. तर ह्या गॅपला आपण ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी म्हणतो. ह्याच्या बाहेरच्या लेअरला आपण ट्रोपोब्लास्ट म्हणायला लागतो आणि मधल्या ज्या सेल्स राहतात त्यांना इनर सेल मास म्हणायला लागतो. आणि हा कुठे फ्लोट करतो, तर हा युटेरस मध्ये फ्लोट करतो 7 डे पर्यंत. अशा प्रकारे हा असतो. ठीक आहे. याला अर्ली ब्लास्टोसाइट्स म्हणतात. त्यानंतर हा अशा प्रकारे स्वतःला बघा, अशा प्रकारे नंतर याचं कन्व्हर्जन असं होतं. सेम असतं, फक्त तो साईज त्याची थोडीशी चेंज करतो. कळतंय. ही प्रोसेस इथून इथे आणि इथून इथे, ह्या प्रोसेसला म्हणायचं ब्लास्टुलेशन. याला काय म्हणायचं, ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन म्हणजे काय, तर मध्ये कॅव्हिटी मेंटेन करणं आणि बाहेरचा लेअर ट्रोपोब्लास्ट आणि इनर मास हे जे असं तयार होतं या मोरुला पासून, त्याला म्हणायचं ब्लास्टुलेशन. ठीक आहे. करता है. हो सर. तर ट्रोपोब्लास्ट काय मग, तर लक्षात ठेवायचं, ट्रोपोब्लास्ट हा आउटर लेअर आहे मोरुलाचा. आणि त्या मोरुलाच्या आउटर लेअरला ट्रोपोब्लास्ट म्हणायचं. मध्ये कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं, ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. आणि मध्ये एक इनर मासच्या सेल आहे. ह्या प्रोसेसला ब्लास्टुलेशन म्हणतात. ही प्रोसेस कधी होते, तर 7 डे पर्यंत प्रोसेस झालेली असते. आणि 4th डेलाच तो काय आलेला असतो, युटेरस पर्यंत आलेला असतो. 7 डे पर्यंत तो अशा प्रकारे ट्रोपोब्लास्ट तयार करतो आणि 2 ते 4 दिवस तिथे फ्लोट करतो. आता पुढे काय होतं, सेल फ्रॉम ट्रोपोब्लास्ट म्हणजे कोणत्या सेल्स, या बाहेरच्या सेल्स. ह्या ज्या सेल्स असतात ना ट्रोपोब्लास्टच्या, आता याच्यावरती फोकस करतो आपण, ह्या ट्रोपोब्लास्टच्या सेल्स समजतं ना, ह्या सेल्स. त्या ट्रोपोब्लास्ट सेल्स ज्या असतात, ऑफ द ग्लायकोजन रिच युट्राइन मिल्क, म्हणजे युट्राइन सिस्टीम मध्ये एक स्टिकी मटेरियल असतं, त्याला युट्राइन मिल्क म्हणतात. त्यातनं ते काय करायला लागतं, ग्लायकोजन ऍब्सॉर्ब करायला लागतं. ग्लायकोजन म्हणजे काय असतं, आपल्या बॉडीमध्ये जो काही ग्लुकोज असतो, त्या ग्लुकोजला कशामध्ये कन्वर्ट केलेलं असतं, ग्लायकोजन मध्ये. आपली बॉडी शुगर फॉर्म मध्ये, शुगरला आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करू शकत नाही. मग आपल्या बॉडीला जर ग्लुकोज स्टोअर करायचं असेल तर ती कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर करते, ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग त्या युट्राइन फ्लुइड मध्ये काय असतं, ग्लायकोजन असतं. आणि हा ट्रोपोब्लास्ट काय करत असतो, त्या युट्राइन फ्लुइड मधनं काय करत असतो, ग्लायकोजन रिच जो मटेरियल असतं मिल्की, ते काय करत असतो, ऍब्सॉर्ब करत असतो. नेक्स्ट असतं तर ट्रोपोब्लास्ट. मग हा ब्लास्टोसिड जो असतो, हा डबल इन साईज, बघा ती साईज मोठी होते. अँड विथ मोर फ्लुइड इंटरिंग इनसाइड द ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी इज फॉर्म. हे बघा, त्याच्यामध्ये काय होतं हे तुम्हाला
डोळ्यांनी दिसत आहे की ही कॅव्हिटी बघा ही वाढते आहे. ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटीमध्ये फ्लुइड एंटर होतात बाहेरून युटरसचे आणि ती कॅव्हिटी मोठी व्हायला लागते आणि त्याची साईजही वाढते. इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला डिफरन्शिएशन दिलेलं आहे की साईज वाढते आहे त्याच्यामध्ये फ्लुइड एंटर करतायत आणि फ्लुइड कुठून एंटर करतायत तर युटराईन सिस्टीम मधले फ्लुइड तिथे एंटर करतायत. नेक्स्ट आहे विथ द मोर फ्लुइड एंटरिंग ते झालं. These outer cells become flat and called as a tropoblastic cell. तर तुम्हाला सांगितलं आधी सेल अशा क्यूब सारख्या दिसत होत्या आता बारीक बारीक झाल्यात. बघा दोघं सेल मध्ये फरक पडलाय. त्यांचा शेप बघा यांचा क्यूब आहे थोडा फ्लॅट झाल्यात ह्या त्याच्यामध्ये फ्लुइड एंटर झालाय आता. तर तेच आपण वर्डिंग मध्ये लिहितो आहे. तर त्याला ट्रोपोब्लास्ट सेल्स म्हणतात आता. तर सिन्स दे आर हेल्प ओनली इन ऍब्सॉर्बिंग न्यूट्रिशन. आता ह्या सेल्स ज्या फ्लॅट सेल्स होतात ह्या फ्लॅट सेल्स होण्याचं काम काय आहे तर चांगल्या प्रकारे त्या युटरसच्या वॉल्स मधनं किंवा त्या न्यूट्रिशन तिथे मध्ये ऍब्सॉर्ब करावं म्हणून. तर या वॉल्स थिन होण्याचं कारण काय फ्लॅट होण्याचं तर युटरस जे लिक्विड्स असतात त्यातनं ग्लायकोजन वगैरे न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे हे आपल्या ब्लास्टोसिस्ट म्हणजे जे कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीत आलं पाहिजे. तर कॅव्हिटी का बनली समजतंय का तुम्हाला? हे बघा कॅव्हिटी का बनते अशा प्रकारची हे अशा प्रकारचं इनर मास आणि कॅव्हिटी. तर ह्या कॅव्हिटीत बाहेरून मटेरियल घेतले जातात आणि ते युटेरस मधनं येतात आणि त्या युटेरस मधनं ग्लायकोजन वगैरे न्यूट्रिशन त्यात ऍब्सॉर्ब केले जातात कारण त्या ब्लास्टोसिस्ट मधनं न्यूट्रिशन घेऊन त्या मधल्या सेल्स काय करणार त्या मोरुल्याच्या ग्रो करणार आहेत. द इनर लार्ज सेल्स फ्रॉम इनर मास आर इम्ब्रिओब्लास्ट. आता बघा ज्या इनर ज्या मास असतात ह्या अशा प्रकारे इथे इनर मास होत्यात त्यांना आता काय म्हणायला लागतो आपण इम्ब्रिओब्लास्ट. त्यांना काय म्हणायचं इम्ब्रिओब्लास्ट. द इम्ब्रिओ प्रॉपर डेव्हलप फ्रॉम द इम्ब्रिओब्लास्ट. आणि पुढचा जो इम्ब्रिओ आता डेव्हलप व्हायला लागतो तो कुठून व्हायला लागतो ह्याच्या इनर सेल्स असतात ह्या तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये दिसत आहे यांच्यापासून या इनर मास पासून याला इम्ब्रिओब्लास्ट म्हणतो आणि इथून चांगलं इम्ब्रिओचं डेव्हलपमेंट व्हायला लागतं. आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना न्यूट्रिशन ह्या कॅव्हिटीत साठवलं जातं आणि त्या कॅव्हिटीत न्यूट्रिशन येतं युटेरसच्या फ्लुइड्स पासून कळतंय आणि त्यासाठी हे वॉल थिन केली जाते. हे डाऊट असेल तर विचारू शकता.